जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातला राजकीय नेता जर धर्म महात्म्य वर्णन करू लागला अथवा काही धर्म वचन तुम्हाला ऐकवू लागला तर हा प्रकार म्हणजे एखाद्या गिधाडानं गो महात्म्य वर्णन करावं, गाईचं महात्म्य आपल्याला सांगावं, अशातला हा प्रकार आहे. भाजपा हा भारतीय राज्यघटनेनुसार एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे आणि या पक्षाचे नेते हे राजकारणी आहेत. ते कोणतेही धर्म महात्म्य, संत महात्म्य नक्कीच नाही आहेत. आणि हा जो भाजपा ज्या विचारधारेवर चालतो, ते जी वैचारिक मातृत्व असणारी जी संघटना आहे, ती संघ म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक जरी म्हणून सांगितली जात असली, तसा दावा असतो त्यांचा की संघ हा सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. परंतु या संघटनेचं ध्येय सुद्धा, अंतिम ध्येय हे काय असतं तर ते भाजपला सत्तेच्या सिंहासनापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं ध्येय या संघटनेचं असतं. म्हणून संघ आणि भाजपा यांचा सनातन धर्माशी जो संबंध ते जोडतात, जे नातं ते सांगतात, ते नातं त्यांचं त्याच्याशी अजिबात नाही. परंतु हीच गोष्ट भाजपच्या विरोधी असलेल्या पुरोगामी विचारधारेच्या लक्षात येत नाही आणि ते भाजपावर सनातनी म्हणून, धार्मिक म्हणून टीका करण्याच्या हेतूनं, त्यांची हेटाळणी करण्याच्या हेतूनं, त्यांना कमी लेखण्याच्या हेतूनं हे पुरोगामी विचारधारा ही संघ भाजपावर सनातनी म्हणून, धार्मिक म्हणून शिक्कामोर्तब करते. म्हणजे जेवढा प्रयत्न संघ आणि भाजपानं स्वतःला सनातनी धार्मिक आहोत असं सांगण्यासाठी केला नाही ना, त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्तीचा प्रयत्न या विरोधी असलेल्या पुरोगामी विचारधारेनं केलेला आहे. आणि हीच चूक पुरोगामी विचारधारेनं जर केली नसती ना, तर आज राज्यामध्येच काय तर देशाच्या पातळीवर सुद्धा नवे, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये ह्या संघ आणि भाजपचा राजकीय उदय कधीही झाला नसता. याचं कारण म्हणजे आपल्याला सनातन धर्म किंवा सनातन या शब्दाचा अर्थच या पुरोगाम्यांना कळाला नाही. सनातन म्हणजे शाश्वत सत्य, चिरंतन सत्य. म्हणजे जगातला कोणताही धर्म असू द्या, त्याचा प्रवास हा चिरंतन सत्याकडे असतो. त्या धर्माचं अंतिम ध्येय ते अंतिम सत्य प्राप्तीचं असतं. म्हणून धर्माच्या मार्गानं अंतिम सत्याकडे, शाश्वत सत्याकडे जाण्याचा जो मार्ग असतो त्याला सनातन मार्ग म्हणतो, धार्मिक त्याला सनातनी धर्म म्हणतो. मग जर अंतिम सत्य ज्याला गवसले आहेत ना, बघा जो सनातनी आहे ना, सनातनी जो आहे म्हणजे याचा अर्थ तो चिरंतन सत्य त्याला सापडली आहेत किंवा त्या तत्व त्यांनी अंगीकारली आहेत असा त्याचा दावा असतो. मग हे सनातनी चिरंतन सत्य तत्व म्हणजे काय असतं नेमकं तर ते धार्मिक तत्व म्हणजे ते तत्व एकदा आलं ना तुम्हाला तर मग ज्ञानेश्वर होतो. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे म्हणतो. म्हणजे हे वसुधैव कुटुंबकम म्हणतो. म्हणजे त्याच्यासाठी ही पृथ्वी, हे विश्व, हे कुटुंब होऊन जातं. मग आप पर हा माझा तो तुझा हा भेदभाव उरत नाही. हे चिरंतन सत्य ज्याला सापडलं त्याचं हे लक्षण आहे, त्याचं हे वैशिष्ट्य आहे. तो कोणत्याही मग कुणाचं इतरांचं धार्मिक स्थळ आहे म्हणून दगड उचलण्याचा भाव त्याच्या मनाला शिवणार नाही. इतरांचं धार्मिक स्थळ आहे म्हणून त्याला आग लावण्याचा त्याच्या अंतकरणाला शिवणार सुद्धा नाही. कुणाच्या फ्रीजमध्ये कशाचं मांस ठेवलंय म्हणून त्याला केवळ संशयावरून ठेचून सुद्धा मारलं जाणार नाही. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर गाईला उपयुक्त पशु मानतात. गाईची हत्या करणं खरोखर महापापच आहे. कारण ते कृषी संस्कृतीची फार मोठी हानी आहे. कारण कृषी संस्कृती ज्याच्यावर उभी आहे, आधारलेली आहे, त्याचा पाया म्हणजे गाय आहे. आणि तिला कापणं, मारणं हे खरोखर पाप आहे. परंतु गायीच्या हत्येच्या संशयावरून मानवाला ठेचून मारणं हे
चिरंतन सत्य त्या लोकांना सापडलेली नाहीत याचा पुरावा असतो। शाश्वत सत्याच्या जवळ ही लोक गेलेली नाहीत, ती आणखी कोसो दूर आहेत यापासनं, कारण ते शेवटी तिथं जायचंच नाहीये त्यांना, कारण ते राजकारणी आहेत, त्यांना सत्याच्या सिंहासनापर्यंत जायचंय, त्यांना शाश्वत सत्यापर्यंत पोहोचायचं नाहीये। आणि म्हणून आपण ते शाश्वत सत्याकडे जात नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका टिप्पणी सुद्धा करू नये, कारण हीच गोष्ट विरोधी धारेला विचारधारेला कळाली नाही, हीच गोष्ट त्या भाजपच्या पथ्यावर पडली। आणि भाजपनं मग जर राजकारण केलं आणि आपण त्यांना विचारलं, अहो तुम्ही तर सनातनी आहात, धार्मिक सत्य धर्म सत्याच्या मार्गाने चालणार आहात, तर ते म्हणते ना आम्ही राजकारणी आहोत, सत्ता मिळवणं हा आमचा अंतिम ध्येय आहे। मान्य करा ना, राजकीय पक्षाचं अंतिम ध्येय हे सत्ता मिळवणे असते, धर्मपीठाचं अंतिम ध्येय हे शाश्वत सत्य प्राप्तीचं असतं, भाजपाचं ध्येय हे सत्ता प्राप्तीचं आहे। ती धार्मिक संघटन नाही किंवा धर्मसंस्था नाही। आणि आपण या भाजपला धार्मिक सनातनी म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलं किंवा करतो, ही जरी आपण त्यांची हेटाळणी करण्याच्या हेतूने करत असू किंवा त्यांना कमी लेखण्याच्या हेतूने करत असू, तरी हीच गोष्ट या भाजपच्या आणि संघाच्या राजकीय उदयाच्या मुळाशी आहे आणि हीच गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडली आहे, म्हणून ते या देशाचे राज्यकर्ते बनलेले आहेत। भाजपला तुम्ही हवं तर अधोगामी म्हणा, भाजपला तुम्ही प्रतिगामी म्हणा, कारण प्रतिगामी म्हणजे खाली जाणारा, उत्तम आणि अधम। आता जो खाली जात असतो तो अधम असतो, जो रूढी परंपरावादी जे काही लोक असतात ते प्रतिगामी असतात, ते शाश्वत सत्य स्वीकारण्याकडे त्यांचं वाटचाल नसते। जे खालच्या मार्गाने प्रतिगामी मार्गाने जातात ते नरकाच्या मार्गाने जाणारे जे असतात ते अधम असतात। आणि पुढे चालतो सनातनी सत्याचा शोध किंवा प्राप्तीकरता जो पुढे चालतो त्याला पुरोगामी म्हणतात। आणि मग भाजपा हा प्रतिगामी म्हणा अधोगामी म्हणा, पण भाजपला जोपर्यंत तुम्ही सनातनी म्हणाल तोपर्यंत भाजपला या देशातील सत्तेवरून तुम्ही हलवूच शकणार नाही आहात। म्हणून भाजपला सनातनी धर्म सनातनी म्हणण्याची चूक करू नका, कारण ती धर्म नेते नाही आहेत, संत महात्मे नाही आहेत, त्यांचं अंतिम ध्येय सत्ता प्राप्ती आहे। आणि म्हणून आपण जी चूक करतो, भाजपची विरोधी विचारधारा पुरोगामी विचारधारा जी चूक करते ना, ती अधमाला सनातनी म्हणते, सनातनीला पुरोगामी म्हणा, पुढे जाणारा म्हणा, ईश्वरी सत्याकडे जाणारा म्हणा, ही चूक पुरोगामी विचारधारेला नडली। ती चूक जर त्यांनी केली नसती तर कुठेही भाजपचा आणि संघाच्या विचारधारेचा राजकीय उदय या देशात झाला नसता। हे चिंतन आपल्याला कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा, आणि आवडलं तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय श्रीराम।